हां, सकाळी थोडं आळसावलेलंच होतो. सकाळी उठून आवरायला खूप उशीर झाला आणि मग आम्ही निघालो आमच्या घराकडे, म्हणजेच माझ्या मूळ घरी आडिवऱ्याला. हा रस्ता आहे रत्नागिरी राजापूर आणि या रस्त्याने आपल्याला गावकडीचा सुंदर समुद्रकिनारा बघायला मिळणार आहे. गावकडीचा ब्रिज पूर्णगड गावकडी गावाला जोडणारा तोही खूप सुंदर ब्रिज आहे. तर या विलोभनीय दृश्यांची नक्कीच मजा घ्या मित्रांनो. कशाळी माझ्या आत्याचं गाव. खूपच सुंदर गाव आहे ते सुद्धा. तेही तुम्हाला बघायला मिळेल आणि लवकरच आपण कशाळीमध्ये दाखल होतो आहे. तर हे सुंदर गावसुद्धा नक्की बघा मित्रांनो. काल आपण इथंच होतो रात्री देवगडी बीचला. पण दिवसा आपण ते गाव बघू शकतो. आता आपण काडीच्या बाजूने जाणार आहोत. तर त्या दृश्यांची मजा घ्या मित्रांनो.
तयारी सुरू आहे गुढी उभारण्याची. तेच ठेवलं साक्षी, तू स्टूल बाजूला घे. इकडे आणतो. वरनं लावता येईल ना? वरनं तिकडे नळ्यावरती चढायचं. केला हट. मी काल आलो, आता सकाळी इकडे आलो. हा नाही नाही पावसला नाही नाही. अवकाश रे. सगळं खाल्लं ना? आता ही गुढी कौलाच्या मधल्या गॅपमधून वर सरकवतोय. उंच असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी अवघड जातात. आता आमचे बंधुराज गेलेत वरती, कारण तांब्या निघाला आणि हार निघाले. आता ते व्यवस्थित लावतील त्याच्यावरती कौलावरती चढून.
मित्रांनो, हे आमचं घर, मूळ घर. आणि जर का तुम्ही बघाल तर हा एंट्रन्स, आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, नवीन वर्षाची सुरुवात, हिंदू नववर्षाची सुरुवात. आणि ही गुढीपूजन झालेलं आहे. ही आमची पडवी. नंतर हे जर का बाकडं बघाल, हे बाकडं जवळपास 100 वर्षापेक्षा जुनं आहे मित्रांनो. तुम्ही घराच्या भिंती बघू शकता, सगळ्या मातीच्या आहेत. ही आमची काकी, माझी चुलती, सक्की चुलती माझी लहान, ही माझी बायको. आणि हे बघा, पूर्ण मातीचं घर आहे, 100 वर्षापेक्षा जुनं आहे मित्रांनो. हे सगळे आमचे पूर्वजांचे फोटो इकडे तुम्हाला दिसतील, देवी देवतांचे फोटो दिसतील. काही जुन्या खणी म्हणतात त्याला, खणी, त्या खणी आहेत. हे बघा, ही एक खण, ही अशी खण, इथं एक खण, असे बरेचसे खणी आहेत. आता आपण इकडनं चाललोय आपण आपल्या मजघरात, त्याला मजघर म्हणतात. मजघरामध्ये या जुन्या लाकडाच्या खिडक्या बघा. आतली लाईट लाव. आता आपण इकडनं जे स्टोर रूम म्हणतात त्याला, आपल्या आत्ताच्या सध्याच्या भाषेमध्ये बघा, धान्य ठेवतात. हे सगळं धान्य ठेवलेलं आहे. जुन्या पेट्या, नंतर जुनी बाकडी, नंतर हे जुने असे पेटारे. आणि हे बघा, क्वचितच पाहायला मिळतं ते. हे बघा, पूर्ण मातीचं बांधकाम आणि त्यावेळच्या लाकडाच्या विंडोज आहेत या सगळ्या. आणि हे खूप जुनं असं बांधकाम आहे, खूपच जुनं. हे बघा, पूर्ण मातीचं बांधकाम. हा इकडनं जिना जातो वर. जिन्यानी वर गेल्यानंतर वरती हे जर का सगळं बघायला, सगळं सागवानी लाकूड आहे, सगळं सागवानी लाकूड, 100 वर्षापेक्षा जुनं. याच्यामध्ये सर्व घर बनलेलं आहे. हे कोकणातलं जुनं घर, हे आत्ता सध्या बघायला मिळत नाही. कोकणामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली. हे सगळं बघाल, सगळं जुनं बांधकाम आहे बघा, सगळं. हे सगळे वासे सगळे जुने आहेत. आता सध्या आम्हाला या फळ्यांमध्ये जायला सुद्धा भीती वाटते, कारण की खूप जुनं आहे, 100 वर्षापेक्षा जुनं. इथं आमचं अगोदर धान्याचं कोठार असायचं. आणि जर का बघाल, या बाजूला कुठेतरी आम्ही झोपायचो नेहमी, कुठेतरी नाही, याच बाजूला झोपायचो. तर असं सगळं एकंदर बांधकाम आहे बघा. बघा, आणि समोर दिसेलच तुम्हाला या सगळ्या जुन्या खिडक्या आणि ग्रिल्स तशाच्या तशा आहेत. आता आपण खाली उतरूत ना. परत आपण मजघरामध्ये आलो आणि इकडं आपलं देवघर. हे देवघर आपलं, आजच गुढीपाडव्यानिमित्त आपले देव बदलण्यात आलेत. तर हे पण तुम्ही बघू शकता. इथं सुद्धा आपण बघाल तर मातीचं बांधकाम आहे. थोडंसं नुकसान झालेलं आहे, नो डाऊट, घराचं. पण हे अशी घरं कोकणामधली आता बघायला मिळत नाहीत. हे देवघर, देवघरामध्ये आमचे नवीन देव बसलेत आज. जय श्रीराम. आजच गुढीपाडव्यानिमित्त कोकणातली प्रथा आहे की देव बदलायचे असतात. तर ते देव बदलायचे म्हणजे जुना नारळ काढून नवीन नारळ ठेवायचा, अशी ती प्रथा आहे. जर काही बघाल, पूर्ण मातीचं घर. दरवाजे सुद्धा बघाल, त्या काळातले लाकडाचे दरवाजे अजूनही शाबूत आहेत. आजकालचे दरवाजे आपले कधी खराब होतील सांगू शकत नाही. आता हे आपलं स्वयंपाकघर. इथं आपण बघू शकता, चूल आहे जुन्या काळातली. पुन्हा एकदा हे सगळं जुन्या काळातलं कपाट. आता सिलेंडर वगैरे आलाय, थोडंफार मॉडर्न टच आहे, नो डाऊट. बट हे बघा,
पूर्ण सगळं जुनं लाकूड, सगळं सागवान आहे मित्रांनो. हे पूर्णच्या पूर्ण सागवान. काही याच्यामध्ये नवीन फळ्या लावल्या आहेत, या आता रिसेंटली लागलेल्या आहेत, कारण की ती डागडुजी करावीच लागते घराची. आणि इकडनं पण एक खिडकी आहे. इथं जर का बघाल तर देवघर जे होतं ते वरचं, ते देवघर इकडनं आपल्याला दिसू शकतं. तर अशा पद्धतीने ती व्यवस्था होती जुन्या काळामध्ये. आणि ही चूल, ही जुन्या काळातली चूल. अजूनही आम्ही यांच्यावरती स्वयंपाक बनवतो बरं का मित्रांनो. आता इकडनं आपण पुढे जाऊयात. इथं एक खिडकी आहे स्वयंपाकासाठी. ही कढी बघा, ही लाकडाची कढी आहे. लच उघडलं. आता इकडनं आपला दरवाजा उघडला. आता ही पुन्हा एक पडवी. त्या पडवीमध्ये जळणाची लाकडं. एक इकडं मोरी आहे. आता ही नवीन बनवलेली मोरी, ही पूर्व काळामध्ये नसायची. ही एक खिडकी जुनी. आणि ही सगळी जळणाची लाकडं. तर या भागामध्ये जनरली सगळे जे जळणाच्या संदर्भात असेल, तुमच्या किचनच्या स्वयंपाकघराच्या संदर्भात असेल, त्या सगळ्या गोष्टी इथं स्टोअर केल्या जायच्या. नंतर आता हा दरवाजा नवीन आहे नो डाऊट, कारण की तो जुना तुटला होता आमचा. आणि थोडंसं चिऱ्याचं बांधकाम दिसेल तुम्हाला इथं, कारण की काही पडझड झाली होती घराची, त्यामुळे आम्हाला थोडंसं चिऱ्याचं बांधकाम करावं लागलं इथं. आता आपण इकडनं उतरलो, हे दरवाजा उघडला. इकडं गेल्यानंतर ही आहे आमची बाग. इथं आमची विहीर, जी पुन्हा जुन्या काळातली आहे, चिरेबंदी आहे. हे जर का बघाल तुम्ही नीट तर इथं तुम्हाला ही विहीर दिसेल. आणि इकडे आमची तुळशी माता. आणि ही सुरुवातीची पांदळ आहे. त्या काळामध्ये गावकऱ्यांसाठी आम्ही विहीर खुली ठेवलेली होती, तर बरेचशी लोक इकडनं यायची आणि गुरं येऊ नयेत म्हणून ती छोटीशी वाट केलेली होती, जेणेकरून फक्त माणसंच येऊ शकतील. आणि हे आमचं दुसरं एक घर आहे, जे आमच्या चुलत्यांचं आहे. नंतर इकडनं तुम्ही पुढं जाल तर आता तुम्ही बघू शकता इथं नवीन बांधकाम केलेलं संडास बाथरूम आहे. ही पाणी धुण्याची वाट आहे. थोडंसं मी चप्पल घालण्यासाठी थांबतो. हां, ही सगळी नारळाची बाग. जर का तुम्ही बघाल, नारळ, सुपारी, पोफळी सगळ्याची बाग. बघा, आता इथनं पूर्वी वाट होती खरं खाली जायला, पण आता सध्या ती सगळी ब्लॉक झालेली आहे. आणि समोर चिऱ्याचं बांधकाम झालेलं दिसत असेल तुम्हाला. त्या चिऱ्याच्या बांधकामाच्या पलीकडे जर का म्हटलं तर नदी आहे. डायरेक्ट नदीला ॲक्सेस. समोर तुम्हाला कदाचित दिसू शकतं, थोडंसं झूम केलं तर समोर नदी आहे पूर्ण. आता आजूबाजूच्या लोकांनी सर्वांनी बऱ्यापैकी इकडं चिऱ्याचं बांधकाम करून त्यांच्या जागा सुरक्षित केलेल्या आहेत. ही शेजारची नारळ पोफळीची बाग आहे. आणि वर जर का बघाल तर आपल्याला दिसू शकतं ही सगळी पूर्ण नारळ पोफळीची बाग आहे. बघा किती सुंदर आहे की नाही? नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, तुम्हाला हे आमचं जुनं घर कसं वाटतंय. तुम्हाला ही छोटीशी टूर देण्याचा मी संकल्प केला होता खूप दिवसांखाली. मागच्या वेळेस ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं की त्या घराची टूर देईन, पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी घरी कोणी नसल्यामुळं आम्हाला फार काही फुटेज काढता आलं नाही. पण आता आपण फुटेज काढतो आहे. हे चिऱ्याचं बांधकाम आहे नो डाऊट, बट हे रिसेंटली आम्ही बनवलं कारण की मातीच्या भिंती आमच्या पडल्या होत्या काही. पण तुम्ही जर का त्याचा पाया बघाल तर आत्तासुद्धा तो मातीचाच आहे. पूर्ण जे फ्लोरिंग आहे तुम्ही बघू शकता, हे सगळं सारवलेलं आहे शेणाचं. हे बघा,
पूर्ण शेणाने सारवलेलं फ्लोरिंग आहे. इथं फरशी नावाची गोष्ट नाही. बघू शकता, हे बघा पूर्ण शेणाचे. या पायऱ्या सुद्धा चिरेच्या आहेत पण सारवले गेलेत शेणाने. हे फ्लोरिंग बघा, हे सुद्धा पूर्ण शेणाचं. तर असं हे आमचा छोटासा वाडा आडवरेकरांचा तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न. धन्यवाद मित्रांनो. आणि हे मजघरातनं पडवी म्हणतात ना याला, ही ओटीवरनं दिसणारं हे आमचं घराचं काय म्हणतात त्याला, फ्रंट व्ह्यू. तुम्ही बघू शकता समोरनं ज्या गाड्या जात आहेत तो इतर काही नाही तर रत्नागिरी राजापूर स्टेट हायवे. आणि आपण किती जवळ आहोत त्याच्या हे तुम्ही बघू शकता. याच्यातनं आमचं घर रत्नागिरी राजापूर हायवेमधनं हार्डली 2 फूट आतमध्ये. आता त्याचं रुंदीकरण होणार आहे नक्कीच, त्याच्यामध्ये आमची काही जागा जाईल. पण इट इज व्हॉट इट इज. यू हॅव टू ॲक्सेप्ट टू द फ्युचर डेव्हलपमेंट्स. पण हे तुम्ही सगळं बघू शकता, हे सगळं जुनं असं बांधकाम आणि खूपच सुंदर. हे बघा, आता कौलं वगैरे बसवलीत, मँगलोर टाईल्स नवीन. इथं आमचे गणपती बाप्पा बसतात या टेबलवर. गणपतीतनं ज्यावेळेला एकदा येऊ त्यावेळेला आम्ही तुम्हाला नक्कीच इथला एक वाईट देऊ. तर असं आमचं छोटंसं घर, कोकणातली वाडी, कोकणातलं घर, कोकणी घर. थँक्यू मित्रांनो.